नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर चला आज आपण 3 फेज इंडक्शन मोटर याचे काही न्यूमरिकल्स बघणार आहोत, जे की आपण त्याच्याबद्दल थिअरी ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. क्लिअर आहे? तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला समोर जे न्यूमरिकल दिलेलं आहे, तर एक स्ट्रॅटर्जी लक्षात ठेवा. आपण कुठलाही न्यूमरिकल सॉल्व करताना एनी सब्जेक्ट, मी तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टबद्दल सांगतोय की न्यूमरिकल सॉल्व करते वेळेस आपला ही स्ट्रॅटर्जी वापरायची आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये मॅक्झिमम लॉंग टाईम कसं लक्षात राहील किंवा सोल्युशन तुम्हाला फास्ट निघेल. यासाठी मी तुम्हाला काही छोटीशी ट्रिक सांगतो किंवा स्ट्रॅटर्जी सांगतो, ती पक्की लक्षात ठेवा. ओके, रुको जरा सबर करो. आता बघा कुठलाही न्यूमरिकल दिला तर सगळ्यात पहिलं आपल्याला त्याला व्यवस्थित रीड करावं लागेल. हो ना. आता व्यवस्थित रीड केलं की त्याच्यातून तुम्हाला नेमकं इक्वेशनमध्ये काय दिलं आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे हे पहिलं आपल्याला शोधता आलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपण काय करू, अगोदर जो गिवन डाटा असेल त्याला थोडं हायलाईट करू, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा मी काय केलं, हा इक्वेशन वाचताना मला ज्या महत्त्वाच्या गोष्टी दिसतात मी त्याला हायलाईट करतो. सपोज बघा याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलं बघा, 6 पोल दिलेले आहेत है ना. त्याच्यानंतर 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि कुठली मोटर आहे, इंडक्शन मोटर आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आणखी मेक्स 90 कम्प्लीट ऑसिलेशन. आता हे थोडं नवीन डाटा आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही ऑलरेडी सायन्समध्ये किंवा FWमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे, बरोबर आहे. आणि इथं काय दिलं त्याचा तुम्हाला टाईम 1 मिनिट, बरोबर आहे. आणि काय काढायचं सांगितलं आपल्याला, रोटर स्पीड. ओके, आता एकदा मला गिवन डाटा व्यवस्थित कळाला ना, तर मग मला पुढचा जो माहिती आहे किंवा पुढची इन्फॉर्मेशन लिहायला खूप इझी जाईल. याचा अर्थ काय बघा, आता मी काय करतो, सगळ्यात पहिला मी गिवन डाटा मला जो दिला आहे तो मी लिहून घेतो. क्लिअर आहे. आता गिवन डाटा आपण नोट डाऊन करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला काढायचं काय हे शोधायला सोपं जाईल. बघा सगळ्यात पहिलं मी लिहितो गिवन डाटा है ना. आपल्याला गिवन डाटा काय काय दिलं ते आपण बघू. क्लिअर आहे. बघा गिवन डाट्यामध्ये त्यांनी सगळ्यात इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला दिले बघा पोल किती दिले आहेत, पोल किती दिले रे, पोल दिले 6 पोल. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी फ्रिक्वेन्सी दिली, किती दिली, 50 हर्ट्ज है ना. त्याच्यानंतर तुम्हाला 90 ऑसिलेशन आणि 90 ऑसिलेशन है ना. आणि टाईम किती दिला, टाईम तुम्हाला दिला आहे त्यांनी 1 मिनिट, बरोबर आहे. किती दिला, 1 मिनिट. क्लिअर आहे. हा तुम्हाला गिवन डाटा त्यांनी दिलेला आहे. क्लिअर आहे. आता हा जो गिवन डाटा मला दिला आहे, गिवन डाट्यानुसार जर मला लिहायचं असेल किंवा सोल्युशन काढायचं असेल, त्यासाठी आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट अगोदर काय करू, तुम्हाला काय फाइंड करायचं सांगितलं ते आपण एकदा बघून घेऊ. ओके, बघा त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी फाइंड काय करायचं सांगितलं, त्यांनी फाइंड करायला सांगितलं बघा, मी काय म्हणेल फाइंड करायला सांगितलं, कॅल्क्युलेट द रोटर स्पीड, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय रे, याचा अर्थ काय, रोटर स्पीड म्हणजे NR. काय काढायला सांगितलं, NR. आपल्याला माहिती आहे NS म्हणजे काय होतं, स्टेटर मॅग्नेटिक फील्डचा स्पीड, आणि NR म्हणजे ॲक्च्युअल रोटरचा स्पीड. क्लिअर आहे. आता हे झालं माझं गिवन डाटा, लक्षात आलं. हे काय माझं गिवन डाटा झाला. क्लिअर आहे. आता मला आहे ना सोल्युशन काढायचं आहे. मला काय काढायचं आहे, सोल्युशन. तर हे सोल्युशन जे असेल त्या सोल्युशनसाठी मला काढायचं काय, त्याच्यावर पहिला फोकस करावं लागेल, बरोबर. मला काय काढायचं आहे, NR, बरोबर. आता तुम्हाला NR जो असेल त्याचा फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे किंवा ऑलरेडी आपण थिअरीमध्ये डिस्कस केलेला आहे. काय फॉर्म्युला आहे, NS इन ब्रॅकेट 1 - S, बरोबर आहे की नाही. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आता आपण काय करू की याच्यापैकी काय काय अवेलेबल आहे आपल्याकडे, NS आहे का, चला नाही, S आहे का, नाही. म्हणजे दोनही क्वांटिटी तुम्हाला त्यांनी दिलेल्या नाही आहे. लक्षात आलं. चला तर मग आपल्याला कसं काढता येईल, तर त्यासाठी आपण काय करू, इकडे या साईडला, बरोबर आहे, आणखी समोर मी ज्या क्वांटिटी मला दिल्या नाही ना त्या मी फाइंड करून ठेवतो, बरोबर आहे. बघा ही स्ट्रॅटर्जी तुम्ही नेहमीसाठी वापरा. म्हणजे मला फॉर्म्युल्यामध्ये काय दिलं आणि काय नाही आहे, काय शोधायचं आहे, हे खूप इम्पॉर्टन्स आहे. एकदा तुम्हाला त्याचं महत्त्व कळालं किंवा ते फाइंड आउट करता आलं ना, तर निघलं तुमचं सोल्युशन ऑटोमॅटिक निघून जाईल, बरोबर आहे. बघा मी काय करतो, मला इकडे NS काढायचं आहे, बरोबर आहे. मला NS माहीत नाही आहे. मग NSचा फॉर्म्युला आपल्याला ह्या पण माहिती आहे, 120F/P, बरोबर आहे. आता बघा 120F म्हणजे काय, स्टेटरची फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिली आहे का, यस दिलेली आहे. किती दिली रे, 50 हर्ट्ज सप्लाय फ्रिक्वेन्सी किंवा स्टेटर फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण त्याला. आणि नंबर ऑफ पोल दिले बघा तुम्हाला 6, बरोबर आहे. आता ज्यावेळेस तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करणार, याचं कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला काय येईल, 6 × 6, 6 × 2 = 12, 5 × 2 = 10, म्हणजे जवळपास किती आलं, 1000. किती आलं रे, 1000 RPM. लक्षात आलं.
NS मी काढलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, मला NS माझ्याकडे अवेलेबल नव्हता, आता अवेलेबल झाला. म्हणजे किती आला माझा NS? 1000 RPM. क्लिअर आहे. 1 मायनस माझ्याकडे स्लीप आहे का? नाही. चला तर आपण आता इकडं स्लीप पण काढून घेऊ. S इज इक्वल टू, स्लीपचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, NS मायनस NR डिवाइड बाय NS. बरोबर आहे. आता NS मायनस NR बाय डिवाइड NS केला तर हा फॉर्म्युला जर दिले तुम्ही, तर NS तुमच्याकडे अवेलेबल आहे. बरोबर, पण NR तुमच्याकडे अवेलेबल आहे का? नाही. हाच तर तुम्हाला काढायचा आहे. बरोबर, मग हा फॉर्म्युला मी वापरू शकतो का? नाही. बरोबर आहे. चला, माझ्याकडे स्लीपचा आणखी कुठला फॉर्म्युला आहे का, किंवा मी आणखी स्लीप कशा थ्रू काढू शकतो का? इथे जर तुम्ही बघितलं तर मला एक फॉर्म्युला आणखी माहिती आहे. कुठला फॉर्म्युला मी सांगू शकतो बघा. सपोज आपण एक फ्रिक्वेन्सीच्या रिलेटेड एक फॉर्म्युला बघितलेला आहे. कुठला फॉर्म्युला आहे तो? आठवा. ओके, आता त्याच्यात जर मी त्याला आठवलं तर मला एक फॉर्म्युला आठवला. तो फॉर्म्युला कोणता आहे? F2 इज इक्वल टू काय होतं, काय म्हणू शकतो मी? F2 म्हणजे रोटरची फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू S इंटू F1. बरोबर आहे. हां, याच्यावरून मी S काढू शकतो का? तर 100% काढू शकतो. S इज इक्वल टू काय होईल मग? F2 अपॉन F1. बरोबर आहे. चला, आता याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर F1 मला ऑलरेडी दिलेला आहे, किती आहे? 50 हर्ट्ज. पण F2 दिला आहे का? नाही. मग याचा अर्थ काय, मला इक्वेशनमध्ये काहीतरी हिंट दिलेली असेल. मग ती हिंट मी आता शोधायचा प्रयत्न करतो. बघा, तुम्ही जर इक्वेशनमध्ये जर रीड केलं तर काय म्हटले ते, 6 पोल 50 हर्ट्ज वाउंड रोटर इंडक्शन मोटर मेक्स 90 कंप्लीट ऑसिलेशन इन 1 मिनिट. म्हणजे याचा अर्थ काय, जो रोटर आहे माझा तो 90 ऑसिलेशन एका मिनिटामध्ये कंप्लीट करतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कशाचा? फ्रिक्वेन्सीचा. काय म्हणतो आपण त्याला? 1 अपॉन टाईम पिरियड. बरोबर आहे. मग याचा अर्थ 1 म्हणजे काय? ऑसिलेशन. इथे किती ऑसिलेशन दिलेली तुम्हाला? 90 ऑसिलेशन. टाईम पिरियड किती दिला त्यांनी? 1 मिनिट. म्हणजे आपण त्याला सेकंडमध्ये जर घेतलं किती होईल? 60. बरोबर आहे. 0ला 0 कॅन्सल, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. म्हणजे किती आलं इथं? 1.5. किती आलं? 1.5. म्हणजे मला 1.5 जी असेल ती मला फ्रिक्वेन्सी मिळाली, दॅट इज कॉल्ड ॲज F2. लक्षात आलं? मला ही F2 फ्रिक्वेन्सीची मिळालेली आहे. म्हणजे मला रोटरची फ्रिक्वेन्सी इथंच मिळाली. त्याच्यामुळं मी ती रोटरची फ्रिक्वेन्सी या फॉर्म्युल्यामध्ये जशाला तशी ठेवतो. म्हणजे किती आलं माझं? 1.5. किती आलं? 1.5. आता 1.5 ज्यावेळेस इथं आलं त्यावेळेस मला माझी स्लीप भेटेल. बरोबर आहे. मग मला जर स्लीप काढायची असेल तर पॉईंट काढला, एवढं खाली घेतली, 500 15 इंटू, हां, म्हणजे आन्सर किती येईल तर 0.03. किती आन्सर येईल? 0.03. बरोबर आहे. म्हणजे मला स्लीपसुद्धा मिळाली. माझी स्लीप काय आली आता? 0.03 ही माझी स्लीप असेल. लक्षात आलं? ओके. चला, आता ही जी स्लीप असेल मी आपल्या वापस या फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार. बरोबर. म्हणजे इथे किती येईल माझी? 0.03. बरोबर आहे. आता याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, तर तुम्हाला आन्सर मिळेल 1000 इंटू इथे किती येईल मग? 0.97. क्लिअर आहे. हां, आता याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुमचा पॉईंट जो असेल तो पुढं जाईल. म्हणजे जवळपास 97. बरोबर आहे. म्हणजे काय? 970 RPM, दॅट इज रोटर स्पीड. हा काय तुमचा रोटरचा स्पीड. आता रोटरचा स्पीडसुद्धा मला मिळालेला आहे. कळालं? ओके. आणि मला एवढंच त्यांनी फाईंड करायला सांगितलं होतं, ते मला आता ऑलरेडी भेटलेलं आहे. अशा प्रकारे बघा, मी किती ही जी सिम्पल मेथड मी बनवलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही थोडेच एक्झाम्पल करा किंवा कमीत कमी एक्झाम्पल करा, अशा पद्धतीनं करा, त्याला डिटेल ॲनालिसिस करून करा. याचा अर्थ काय, मोजका स्टडी पण एकदम स्मार्ट करा. लक्षात आलं? ओके. हां, आता हे जे इक्वेशन असेल, या इक्वेशनवर मला काही गोष्टी कळाल्या की रोटरचा स्पीड असेल, स्टेटरचा स्पीड असेल, फ्रिक्वेन्सी असेल, स्लीप असेल, याचे रिलेशन असेल, याचे फॉर्म्युले सगळे मी रिकॉल झाले माझे. बरोबर आहे. हां, तसेच आता आणखी नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही बघितलं, याच्यामध्ये बघा सेम लाईक दॅट मला 30 स्ट्रॅटर्जी वापरायची. बरोबर आहे. आता याच्यामध्ये सुद्धा मी 30 स्ट्रॅटर्जी वापरतो. याचा अर्थ काय की मी याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात पहिले काय सर्च करणार की माझ्याकडं याच्यामध्ये गिवन डाटा काय दिला ते पहिले शोधायचं. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही गिवन डाटा बघितलं तर काय दिसतं तुम्हाला? बघा, सेम 30 स्ट्रॅटेजीज फॉलो करा. आणि ती मी तुम्हाला ईच अँड एव्हरी सब्जेक्टसाठी सांगायला लागलो, जेणेकरून तुम्हाला समजायला इझी जाईल. बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलं आपण त्याला थोडं हायलाईट करू. बघा, 5 HP है ना, 5 HP 3 फेज 400 व्होल्ट तुम्हाला व्होल्टेज दिला. किती दिला? 400. बरोबर आहे. तुम्हाला फ्रिक्वेन्सी सुद्धा दिली. किती दिली आहे रे? 50 हर्ट्ज. आणि तुम्हाला पोलसुद्धा दिले. किती दिली आहे? 4 पोल. इंडक्शन मोटर रन्स ॲट स्पीड ऑफ. म्हणजे याचा अर्थ काय, ही मोटर या स्पीडनं पळत आहे. इंडक्शन मोटर या स्पीडनं पळते. याचा अर्थ काय? रोटरचा स्पीड.
याचा अर्थ काय होतो, हा रोटरचा स्पीड ऑन फुल लोड कंडिशन, ऑन फुल लोड कंडिशन म्हणजे इंडायरेक्टली आपण त्याला काय म्हणू शकतो, एक रनिंग कंडिशन माझी असेल तर तुम्हाला त्यातले तुम्हाला हा कॅल्क्युलेशन पार्ट तुम्हाला त्यांनी दिला आहे. त्याच्यानंतर काय, कॅल्क्युलेट स्लीप, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटर इंड्यूस EMF. याचा अर्थ काय, तुम्हाला त्यांनी स्लीप काढायची सांगितली आणि दुसरी गोष्ट व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटर इंड्यूस EMF म्हणजे याचा अर्थ काय, रोटरची फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे ना. फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटर इंड्यूस EMF म्हणजे रोटर इंड्यूस EMF मुळे जी फ्रिक्वेन्सी क्रिएट झाली ती फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे, बरोबर आहे. चला तर आता आपण या फॉर्म्युला या न्यूमेरिकल सुद्धा काय करू, अगोदर गिवन डाटा व्यवस्थित लिहून घेऊ, बरोबर आहे. चला गिवन डाटा है ना. चला त्याच्यामध्ये काय काय दिलं आपण एक एक घेऊ. ही जी मोटर असेल ती किती HP ची रे, 5 HP ची मोटर आहे. नेक्स्ट तुम्हाला काय दिलं त्यांनी, 3 फेज 400 व्होल्ट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिले त्यांनी, फ्रिक्वेन्सी दिली, किती दिली रे, 50 हर्ट्ज. आणि त्याच्यानंतर काय दिलं तुम्हाला त्यांनी, पोल दिलेत, किती आहे, 4 पोल आहे, बरोबर आहे. मोटर रन्स ॲट स्पीड ऑफ, हां हे कशाचा स्पीड दिला म्हटलं आपण, रोटरचा स्पीड म्हणजे त्याला म्हटलं आपण NR इज इक्वल टू किती दिलं तुम्हाला त्यांनी, 1440 RPM, बरोबर आहे, ऑन फुल लोड है ना. आता हे झाला तुमचा गिवन डाटा, क्लिअर आहे. सेम लाईक दॅट अशी स्ट्रॅटर्जीमध्ये आपण काय घेणार, आता तुम्हाला फाइंड काय करायचं सांगितलं ते घेणार, बरोबर आहे. मग मी काय म्हणतोय, आपल्याला काय करायचं, फाइंड, बघा फाइंड, हां त्यातला सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला त्यांनी काय काढायचं सांगितलं आहे, स्लीप, बरोबर आहे ना. हां आणि दुसरा तुम्हाला काढायचं सांगितलं त्यांनी F2 म्हणजे रोटरची फ्रिक्वेन्सी, क्लिअर आहे. हां आता बघा हे ज्या गोष्टी असेल मला त्यांनी दिलं आहे काय आणि मला काढायचं काय हे सगळं मी एका ठिकाणी नोट डाऊन करून घेतलं, क्लिअर आहे. चला जेणेकरून मला आता पुढे सोल्युशन काढायला सोपं जाईल, बरोबर आहे. आता ज्यावेळेस मी सोल्युशन घेणार आहे, बघा आता मी ज्यावेळेस काय करतोय, सोल्युशन घेतो त्यावेळेस मला सगळ्यात पहिला पॉईंट मी काढण्याचा प्रयत्न करेल, दॅट इज कॉल्ड ॲज स्लीप, बरोबर आहे. आता ही जी स्लीप असेल या स्लीपचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, क्लिअर आहे. आता या फॉर्म्युला थ्रू आपण जाऊ, NS मायनस NR डिवाइड बाय NS, क्लिअर आहे. आता हा जो फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युला थ्रू आपण एक एक व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट आउट करण्याचा प्रयत्न करू. आता इथे जर तुम्ही बघितलं ना, NS तुम्हाला दिला आहे का, त्यांनी नाही दिला, बरोबर. NR दिला आहे का, हो यस NR दिलेला आहे. NS पण मला दिलेला आहे का, नाही दिला. चला तर मग सेम स्ट्रॅटर्जी आपण फॉलो करणार की मला पहिलं जे दिलं नाही मला ते पहिलं काढून घ्यावं लागेल, बरोबर आहे. हां तर इकडं आपण ते जे दिलेले नाही ते फाइंड आउट करू. बघा NS जो असेल आपल्याला तो काढायचा आहे. मग NSचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, क्लिअर आहे. हां NSचा फॉर्म्युला काय आहे, NS इज इक्वल टू 120F डिवाइड बाय P, क्लिअर आहे. 120 इंटू F म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी कुठली, स्टेटरची, किती असेल रे, 50 हर्ट्ज आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, क्लिअर आहे. आणि त्याच्यानंतर डिवाइड बाय पोल किती दिले, हां 4 पोल, बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही केले 4 1 4 4 त्रिक 12 5 त्रिक 15 म्हणजे किती येतं रे, 1500 RPM, किती आलं, 1500 RPM, दॅट इज कॉल्ड सिंक्रोनस स्पीड, काय म्हणतो आपण त्याला, सिंक्रोनस स्पीड किंवा NS, क्लिअर आहे. हां मला आता NS सुद्धा मिळालेले आहे. मग मी काय करणार, ही NS घेणार आणि या फॉर्म्युलामध्ये ठेवून देणार, सिम्पल आहे, बरोबर आहे. आता मी फॉर्म्युलामध्ये ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस मला NH व्हॅल्यू मला मिळाली, किती आहे, 1500 मायनस NR ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे, किती आहे रे, 1440 डिवाइड बाय किती आलं, 1500 RPM, बरोबर आहे. हां आता याला जर तुम्ही आणखीच खाली सॉल्व्ह केलं किंवा आपण इकडे थोडं समोर घेऊ, हा जो असेल याच्यामध्ये बघा 1500 मधून आपल्याला काय काढायचं आहे, 1440, बरोबर आहे. हां इथं बघा त्याला आपण त्याच्यासमोरच नोट डाऊन करून घेऊ. बघा हां याला जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर याच्यामधून 1500 मधून जर 1440 केले आणि त्याला डिवाइड बाय जर तुम्ही काय केलं 60 केलं, सॉरी 1500 केलं, तर तुमचा आन्सर काय येईल, मे बी जवळपास 0.04 समथिंग, हां म्हणजे एवढी तुमची काय येईल, स्लीप येईल, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला आता स्लीपसुद्धा मिळालेली आहे, किती आहे, 0.04. आता मॅक्झिमम ठिकाणी काय होतं की तुम्हाला जी स्लीप असेल ना, जर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये विचारली, ओके मी ॲडिशनली गोष्ट आधी सांगून ठेवतोय, तुम्हाला जर पर्सेंटेज स्लीप पाहिजे असेल तर इथं काय करायचं, फक्त हे जे आन्सर आलं आहे ना त्याला इंटू 100 करणार आपण. पर्सेंटेज म्हणजे काय, % म्हणजे इंटू 100, ज्यावेळेस तुम्ही त्याला 100ने मल्टिप्लाय केलं तर त्यावेळेस किती येईल, 4%. दोन्ही आपण एका ठिकाणी ॲटॅम लिहून ठेवू, क्लिअर आहे. हां मला ही गोष्ट आता क्लिअर झाली, मला स्लीप जी आहे ऑलरेडी मिळालेली आहे.
आता मला काय काढायचे, आता माझी दुसरी क्वांटिटी काय आहे, फ्रिक्वेन्सी. आता ही फ्रिक्वेन्सी काढताना मी काय करतोय, मला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पहिले आठवावा लागेल. मला रोटरची फ्रिक्वेन्सी काढायची आहे, बरोबर आहे. मग रोटरची फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे F2. मला काय काढायचे, रोटरची फ्रिक्वेन्सी आहे ना. मला रोटरची फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी मी काय करतोय, F2 इज इक्वल टू S इंटू F1, बरोबर आहे. हां, आता F2 इज इक्वल टू S इंटू F1 याचा अर्थ काय, मला S माहीत पाहिजे आणि दुसरी गोष्ट मला काय माहीत पाहिजे, F1 माहीत पाहिजे. क्लिअर आहे. आता S मला ऑलरेडी माहिती आहे किती आहे, 0.04 इंटू आपल्या स्टेटरची फ्रिक्वेन्सी ऑलरेडी माहिती किती आहे रे, 50 हर्ट्स. ज्या वेळेस मी याचं मल्टिप्लिकेशन करणार तर 100% तुमचा आन्सर किती येणार, 2 हर्ट्स. 5 चोक 20 म्हणजे किती येतं, 2 हर्ट्स. म्हणजे मला काय मिळालेलं आहे, F2 सुद्धा मिळालेला आहे. क्लिअर आहे. मला वाटतं तुम्हाला हाही न्यूमेरिकल सगळ्यांना क्लिअर झाला असेल. मला 2 क्वांटिटी काढायच्या होत्या, मला स्लिप पाहिजे होती आणि मला रोटरची फ्रिक्वेन्सी पाहिजे होती. मला दोनही क्वांटिटी मिळालेल्या आहे. क्लिअर आहे. सेम लाईक दॅट मी 30 स्टॅटरची इथे सुद्धा वापरली. इथे जर बघितलं तुम्ही तर लेफ्ट साईडचा जो पोर्शन असेल, पूर्ण लेफ्ट साईडचा पोर्शन असेल, ते लेफ्ट साईडच्या पोर्शनमध्ये मी काय केलं, पूर्ण इथे तुम्हाला अगोदर गिवन डाटा घेतला. क्लिअर आहे. त्याच्यानंतर काय केलं, काय काढायचं ते घेतलं. त्याच्यानंतर स्टार्टिंगपासून सुरुवात केली. मला पहिला पॉईंट होता स्लिप काढताना मला स्लिपचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे किंवा काय नाही. आता इथे NS नव्हतं, इथे येणार आहे. जे आहे ते ठेवून द्या, जे नाही ते तसंच राहू द्या आणि जे नाही ते पहिले साईडला काढून घ्या, बरोबर. मी साईडला काढल्यानंतर ते परत याच्यामध्ये इनलेट करणार. याच्यामध्ये ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस त्या फॉर्म्युल्यावर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. लक्षात राहील. सेम आयडियाज किंवा सेम थिंग मी नेक्स्ट पॉईंटला सुद्धा किंवा फ्रिक्वेन्सीला सुद्धा तेच अप्लाय केलं आणि अशा प्रकारे माझे दोनही आन्सर आलेले आहेत. क्लिअर आहे. अपेक्षा ठेवतो की हे सगळ्यांना कळलेलं असेल. लक्षात राहील. क्लिअर आहे. चला.